नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीडीएस अकॅडमी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकत असतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर आपला हा फाउंडेशन बॅच आहे, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. अगदी बेसिक लेवल पासून तर ॲडव्हान्स लेवल पर्यंत सगळे प्रॉब्लेम इथे बघितले जातात. आपण पार्ट वाईज चालत असतो, ते पण सब्जेक्ट वाईज पार्ट वाईज चालत असतो. सगळ्यात पहिले आपण मॅथ बघितलं, मग रिझनिंग, मग मराठी ग्रामर, मग इंग्लिश ग्रामर, मग पुन्हा मॅथवर येऊ. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपला रिझनिंग मध्ये हा मला असं वाटतं शेवटचा टॉपिक नाही, टॉपिकवरचा शेवटचा व्हिडिओ म्हणजे नंबर सिरीज. आपण एकदम बेसिक्स पासून शिकलेलो आहोत. आज नंबर सिरीज मध्ये जे पण पोलीस भरतीमध्ये असो या एमपीएससी मध्ये आलेले जेवढे बी प्रश्न आहे, सगळेचे सगळे आज प्रश्न आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग डायरेक्ट आपल्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट प्रश्नापासून करूया. त्या अगोदर जो कोणी नवीन असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. त्याच प्रकारे आपल्या जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला तर मग डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर मी काल तुम्हाला काही होमवर्क क्वेश्चन दिले होते. तर तुम्ही सगळ्यांनी होमवर्क क्वेश्चन केले का, जेवढे पण माझ्या समोर बसलेले आहे? अच्छा. सगळे बनले तुम्हाला? म्हणजे लास्ट वाल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आज होमवर्क क्वेश्चन पासून स्टार्ट करूया. होमवर्क क्वेश्चन मध्ये बघूया काय डिफिकल्टी आहे. मग डायरेक्ट आपण प्रश्नामध्ये परीक्षेमध्ये आलेले डायरेक्ट प्रश्न आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. चला तर मग चला या प्रश्नापासून सुरुवात करूया आपण होमवर्क प्रश्नापासून. याला मी रफ करून घेतो. ओके. प्रश्न आहे आपला 2, 10, 30, 68, 120 आणि 222. ठीक आहे. आता आपण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती वन भरतीमध्ये आपल्याला या लेवलचे प्रश्न पाहायला नाही मिळत, सोपी लेवलचे प्रश्न पाहायला मिळतात. पण कुठे-कुठे आपल्याला या लेवलचे प्रश्न 1-2 जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. म्हणून आज तशाच प्रकारचे आपण प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे मी टाइप घेतले हे एमपीएससी मध्ये ग्रुप बी, ग्रुप सी, पीएसआय चे जेवढे बी एक्झाम्स आहेत सगळ्यामध्ये नंबर सिरीज टफ विचारली जाते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही आजचे प्रश्न बघा आणि तुम्हाला जाणीव होणार की किती प्रश्न टफ असते आणि किती इझी असते म्हणून. चला तर या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं? ओके. हा डायरेक्टच दिसून राहिलं. काय दिसून राहिलं बघा. प्रश्न बघता बरोबर आपल्याला दिसला पाहिजे. 2 आहे तर याचा आपण ठीक आहे 1 स्क्वेअर प्लस 1 असं बी होऊ शकते. तर 10 आहे तर 3च्या स्क्वेअर प्लस 1 असं पण होऊ शकते. 30 आहे तर 30चं काय होणार आता? जर आपण म्हटलं 5च्या स्क्वेअर, पण बघा इथे आपल्याला अडचण येऊन राहिली आहे. तर आपण इथे काय करू? जर असं झालं नाही, अशा अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं हे बघा. 120 पण दिलेलं आहे इथे, 68 पण दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला कळून राहिलं की जर आपण 4च्या क्यूब प्लस 4 केला तर 68 मिळतात. 5च्या क्यूब प्लस 5 केला तर 120 मिळतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथे आकडे आपल्याला आपल्या डोळ्याला व्यवस्थित प्रमाणे दिसून राहिले आहे. चला मग त्याच प्रकारे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे क्यूब प्लस तोच नंबर. तर 2 ची व्हॅल्यू जर काय होणार 1 ची क्यूब प्लस 1 ठेवला तर आपल्याला 2 मिळणार. ठीक आहे. जर 10 आहे तर आपण इथे 2 च्या क्यूब प्लस 2 ठेवला तर 10 मिळणार. ओके. त्याच प्रकारे हे 30 आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 चा क्यूब प्लस 3 ठेवलं तर 30 मिळणार. सेम 4 चा क्यूब प्लस 4 ठेवलं तर सेम मिळणार. इथे 5 चा क्यूब प्लस 5 ठेवलं तर आपल्याला 120 मिळणार. मग इथे काय असणार 6 चा क्यूब प्लस 6 म्हणजे 6 चा क्यूब किती होतो 216 आणि 6 ऍड करा. 6 12 चे 2 हातचा 1. सॉरी. हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5 चा क्यूब प्लस 5 होणार. म्हणजे किती होणार हे 125 प्लस 5 म्हणजे हे किती होऊन राहिले 130. आणि हे बघा 6 चा क्यूब प्लस 6 216 प्लस 6 6 12 2 हातचा 1. म्हणजे बघा हे बरोबर आहे. म्हणजे इथे रॉंग नंबर कोणता आहे आपल्याला कोणता मिळून राहिला 120. ठीक आहे. 5 चा क्यूब प्लस 5 120. ठीक आहे. हा जर 5 चा क्यूब -5 राहिला असता तर आपण 120 लिहिलं असतं. पण इथे कोणता नंबर रॉंग दिसून राहिला आपल्याला 120 हा नंबर काय दिसून राहिला रॉंग दिसून राहिला. ठीक आहे. तर या लिस्ट मध्ये हा चुकीचा नंबर आहे. आता आपण 10वा बघूया. ठीक आहे. लिहून घ्या सगळ्यांनी हा प्रश्न. चला समोरचा होमवर्क क्वेश्चन बघूया पटकन.
चला मी प्रश्न लिहितो. 18, 10, 12, 21, 46, 124, 366. ओके. सगळ्यात पहिले काय करत असतो आपण, गॅपिंग बघत असतो. हे 2 नंबर पासून 3 नंबर चालले, म्हणजे पटापट गॅप बघून घेऊया. किती येणार हे? 8 येणार. ठीक आहे. पण आपण -8 देणार याला. इथे किती येणार? 2. इथे किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 20 मधून 12, 8, 8 आणि 1 9. इथून काही कळून राहिलं का? 6 तून 1 गेला विद्यार्थी मित्रांनो, किती राहिला? 5 राहिले. 4 तून 2 गेले, 2 25. 8 2 9 25 याचं काही कॉम्बिनेशन बनून राहिलं का? ठीक आहे. याच्यातनं आपल्याला काही लॉजिक भेटून नाही राहिलं, तर आपल्याला दुसरी मेथड यूज करणं पडेल. जर याचा डिफरन्स घेतला तर किती? -6 निघणार विद्यार्थी मित्रांनो. मग याचा पुन्हा डिफरन्स घेऊन तर आपल्याला 7 मिळणार. याचा 8 वगैरे मिळाला पाहिजे. तर 20 मधून 9 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 11 आणि 5 16. नाही, काही लॉजिक नाही बसून राहिलं. तर अशा वेळेस काय करायचं? याला स्किप करायचा पटकन याला, आणि कोणता तरी दुसरा लॉजिक लावून बघायचा. ठीक आहे. दुसरा कोणता? जर आपण जसा हा मोठा आहे, लहान आहे, मग मोठा आहे, मग मोठा मोठा मोठा. अच्छा, ते जे कर सिरीज चालू आहे. ओके. तर या ठिकाणी काय करायचं, आपण 0.5 नी मल्टिप्लाय करून बघू. 0.5 म्हणजे हाफने मल्टिप्लाय करून बघू. ठीक आहे. तर जर 0.5 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 18 गुणिला 0.5 केलं तर 9 मिळतं आपल्याला, आणि 9 प्लस 1 केले तर आपल्याला 10 मिळतात. ठीक आहे. चला, जर हे सिरीज आपली जर कंप्लीट होत असेल तर हे ट्रू राहू शकते. ठीक आहे. चला, आता 10 गुणीला काय करू आपण? 10 गुणीला आपण 1 करून बघू. म्हणजे 10 गुणीला 1 केलं तर किती मिळणार आपल्याला? 10 मिळणार, आणि +2 केलं तर 12. ठीक आहे. अशी पण सिरीज बनते. जास्त करून असे प्रश्न आपल्याला एमपीएससी मध्येच पाहायला मिळतात. ठीक आहे. चला, आता समोर 12 गुणीला किती करू? आता हा 0.5 आहे, मग हा 1 आहे. ओके. म्हणजे 0.5 नी काय होऊन राहिला? इन्क्रीज होऊन राहिला. तर इथे इंटू 1.5 करू शकू. बघा, कधी-कधी काय होते ना, 0.5 इंटू 1 केलं, म्हणजे इकडे 0.5 आणि इंटू 1 इथे करून राहिलो. याचा मीनिंग काय होऊन राहिला, की 0.5 ची वाढ होऊन राहिली. पण याच्यात दुसरा मीनिंग हा पण होतो. लक्षात ठेवा, 0.5 च्या नंतर समजून ज्या 1 येऊन राहिला, तर ठीक आहे, 0.5 ची वाढ होऊन राहिली, आपण असं म्हणू शकतो. प्लस, पण कधी-कधी काय होते, 0.5 गुणीला आपण 2b केलं तर 1 दिसते. म्हणजे मग समोर जर बघितले इकडे 0.5 ने केलं तर इकडे 1.5 मिळणार. ओके, बरोबर आहे. पण इथे इंटू 2 होऊन राहिलं, तर इथे पण इंटू 2 करणार, तर आपल्याला इथे 2 मिळणार. ठीक आहे. हा लॉजिक समजायला आला का? बघा, 0.5 आहे. इथे आपण 0.5 0.5 0.5 इथे ऍड होऊन राहिलं. पण कधी-कधी काय होते, 0.5 मग 1 येते. 1 च्या नंतर आता हा 1 कसा आला? एक तर 0.5 प्लस होऊन आला असेल, नाहीतर 0.5 ला 2 नी इंटू केला तेव्हा आला असेल. आता 0.5 याच्यात ऍड करू आपण 1 मध्ये, तर 1.5 मिळेल. पण इथे इंटू 2 करून राहिलो, तर इथे आपल्याला इंटू 2 मिळेल. जर इकडे 0.5 आपण ऍड केला, तर इथे किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? इथे 2 मिळणार. पण 2 ला आणखी इंटू 2 केलं तर इथे किती मिळणार? 4 मिळणार. म्हणून हे पण सिरीज तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, आता हे फॉलो होते का तिथे बघू आपण. 12. आता 12 गुणीला 1.5 करा. ठीक आहे. 12 गुणीला 1.5 केलं तर हे किती? 12 आणि त्याच्या अर्धे 6 म्हणजे 18. इथे 18 प्लस त्याच्या, आता बघा इथे किती घेऊ आपण? 3 घेऊ. ओके. म्हणजे हे किती होणार? 21. म्हणजे आपली सिरीज सॅटिस्फाईड आहे, फॉलो होऊन राहिली. इथे किती होणार विद्यार्थी मित्रांनो? इंटू 2 होणार. ठीक आहे. चला, करून बघू. 21 गुणीला 2, 21 दुने 42 प्लस 4 46. ओके. तर इथेपर्यंत तर ठीक आहे. आता समोर बघा, इथे काय घेऊ आपण? 2.5. आता इथे का बरं? कारण इथे 0.5 ने वाढ होऊन राहिली. ठीक आहे. चला, तर 46 गुणीला आता काय घेतलंय? 2.5 किती होणार? 46 गुणीला 25 अपॉन मध्ये काय करत असतो आपण? 25/10 घेऊ. ठीक आहे. किती होणार आहे? हे 5 25, 5 दुने 10 आणि 5 8 दुने 16, म्हणजे 8 पंचे 40. 2.5 बरोबर आहे ना? सॉरी. इकडे बघा, 46 गुणीला 25/10 घ्यायचा आहे. 5 25, 5 दुने 10 आणि हे 23 दुने 46 आणि 23 पाचे 115. 115 प्लस किती घेऊ? 5.
म्हणजे याला किती पाहिजे होते इथे 120, पण येऊन किती राहिले 124. म्हणजे 120 आपला राईट आहे, पण 124 काय रॉंग आहे. तर इथे आन्सर काय येणार विद्यार्थी मित्रांनो 124. ठीक आहे. हे थोडे टफ लेवलचे आहे मी मानतो, परंतु तुम्ही जर या प्रश्नामधूनच जर तुम्ही बघितले, या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला नंबर सीरीज मध्ये काही प्रॉब्लेम येणारच नाही. तर असे प्रॉब्लेम तुम्ही डील करण्याचा प्रयत्न करा. आणि आज आपण आपल्या सेशन मध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम बघणार आहोत, जे की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये आणि एमपीएससी मध्ये सेम असेच प्रॉब्लेम विचारले आहे. ठीक आहे. चला लिहून घ्या सगळ्यांनी हा प्रश्न. चला आता हा प्रॉब्लेम बघूया विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा होमवर्कचा. स्क्रीनशॉट घेऊन घेतो. हॅलो, ठीक आहे. चला या प्रॉब्लेम मध्ये पुष्कळ जणाला दिक्कत आहे वाटते है ना. 60, 15, 120 आणि 20. ठीक आहे. मग 160, 16 आणि 192. ठीक आहे. रॉंग नंबर सिरीज आपल्याला फाइंड आउट करायचे. तुम्हाला दिसते ना. ओके चला. तर आता सगळ्यात पहिले बघता बरोबर ही मोठी संख्या, लहान संख्या, मोठी संख्या, लहान संख्या, मोठी संख्या, अच्छा अल्टरनेटिव्ह सिरीज. ठीक आहे. अल्टरनेटिव्ह सिरीज मध्ये आपण बघूया मग काय. आपण हे किती 2 टाइम्स नाही. जर याला आपण समजून घ्या 60 याच्यात ऍड केले, तर इथे पण किती 40 ऍड करणं पडेल. मग इथे आपल्याला किती, हे किती होऊन राहिले 30, 32 जे ऍड होऊन राहिले. ठीक आहे. याच्यात तर काही लॉजिक बसून नाही राहिला. हे किती ऍड होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो 5 आणि हे 4. 12 पंचे 60 पण 40 32 नाही, याच्यात काही लॉजिक बसून नाही राहिला. ठीक आहे. तर याला आपण काय करू, स्किप करू. ठीक आहे. दुसरा कोणता लॉजिक लावण्याचा इथे प्रयत्न करू. ओके. पण अल्टरनेटिव्ह सिरीज मध्ये आपण जनरली अशाच प्रकारे सॉल्व्ह करतो. ठीक आहे. चला. पण मला माहिती आहे, कारण जनरली मी जास्त जसे जो जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, ज्याला प्रॉब्लेम मध्ये नेहमी येतात, तर एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करत असतो ना, तर कॅल्क्युलेशन करता करता काही नंबर्स आपल्या तोंडपाठ होऊन जातात. तर आपण नंबर्स ऑफ प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करत असेल तर. ठीक आहे. चला थोडं लॉजिक लक्ष द्या इकडे. 16 आणि हे 160 आहे, तर हे 10 टाइम्स जेवून राहिले. ओके. कळलं. एवढं आहे ना. जर हे बघितले 20 आणि 120, हे किती होऊन राहिले, हे 6 टाइम्स, 6 दुने 12. ओके. आणि जर हे बघितले, तर हे किती होऊन राहिले 15 चोक 60, 4 टाइम्स. ओके. याच्यातनं काही लॉजिक. चला ठीक आहे. इकडे इकडे बघा बरं. हे तर आपल्याला कळलं, याचं म्हणजे एवढं असं म्हणजे मल्टिप्लिकेशन होऊन राहिलं. आता 12 16 किती होते 192. जर 16 गुणिला 12 केलं ना विद्यार्थी मित्रांनो, तर 16 एक 16, 160, 16 दुने 32, तर हे 292. अच्छा, म्हणजे आपण इथे म्हणू शकतो 199 ला कशाने डिवाइड केलाय, 12 ने डिवाइड केला आपण म्हणू शकतो आहे ना. मग इंटू 10 ने केलाय, म्हणजे इथे 12 आले, इथे 10 आले, इथे 6 आले, तर इथे काय यायला पाहिजे 8. लॉजिक लावा. जर 160 ला आपण 8 ने डिवाइड करू, तर किती मिळणार, 8 दुने 16, 20 मिळाले. म्हणजे लॉजिक लक्षात आलंय. 12, 10, 8, 6. मग इथे किती येणार विद्यार्थी मित्रांनो. हा, आता बघा इथे गडबड होऊ शकते, पण इथे डिवायडेड बाय 12 इंटू 10 डिवायडेड बाय 8 इंटू 10, तर इथे डिवायडेड बाय किती आलं पाहिजे, डिवायडेड बाय 4 3 किती आलं पाहिजे, किती आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, डिवायडेड बाय किती आलं पाहिजे, इथे 4 यायला पाहिजे. कारण 4 4 यायला पाहिजे की 3 यायला पाहिजे. जर 120 ला आपण 3 ने डिवाइड केलं, 3 चौक 12, तर इथे 15 येऊन राहिला. म्हणजे मिसिंग नंबर कोणता आहे आपला, इथे आपला मिसिंग नंबर म्हणजे चुकीचा नंबर कोणता आढळून राहिला. सिरीज बघा 12 10 8 6, इथे 4 यायला पाहिजे आणि इथे 2 यायला पाहिजे होतं, आहे की नाही. इथे म्हणजे 4 यायला पाहिजे होते, इथे 2 यायला पाहिजे होते, म्हणजे हे 2 नंबर काय आहे, रॉंग आहे. आणि याचा कॉमन नंबर कोणता येऊन राहिला, म्युच्युअल 15. तर इथे जो रॉंग नंबर आहे तो कोणता आहे, 15 आहे. ठीक आहे. ओके. जर इथे बघितल्या गेलं तर ओरिजिनल नंबर कोणता यायला पाहिजे, मग सांगू शकता का तुम्ही. जर 120 आहे, त्याला आपण 4 ने डिवाइड केलो, तर 4 तिरी 12,
म्हणजे इथे किती यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, इथे 30 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे इथे? इथे 30 यायला पाहिजे. तेव्हा जाऊन हे काय होणार इंटू 2 होणार आणि 30 दुने 60 होणार. म्हणजे आपली सिरीज कंप्लीट. तर इथे किती पाहिजे होतं डिवायडेड बाय इथे किती पाहिजे होता? 4 पाहिजे होता. ओके. पण बल्कि डिवायडेड बाय 4 इथे येऊन राहिलं. मल्टिप्लाय बाय 4. सिरीज समजली का? लक्ष द्या. समजली की नाही समजली की पुन्हा समजून सांगू? हा बघा काय होऊन राहिलं 192 ला 12 ने डिवाइड केलं तर 16 मिळते. 16 ने 10 ला गुणा केलं तर 160 मिळते. 160 ला 8 ने डिवाइड केलं तर 20 मिळतात. 20 ला जर 6 ने गुणा केलं तर 120 मिळतात. आता बघा सिरीज कसे आली 12 10 8 6 डिवायडेड बाय गुणाकार डिवायडेड बाय गुणाकार. तर इथे काय यायला पाहिजे डिवायडेड बाय. हा तर कितीने डिवाइड झाला पाहिजे इथे 6 आहे इथे 4 पाहिजे. तर 4 डिवायडेड बाय 120 किती मिळणार आपल्याला 30 मिळणार. पण तो देऊन किती राहिला 15 जो की रॉंग नंबर आहे. जर आता इथे आपला समजा राईट नंबर 30 आले तर इथे इंटू काय करू 2 करू म्हणजे आपल्याला 60 मिळणार. अशा प्रकारे म्हणजे 15च्या जागी जर 30 असते तर सिरीज करेक्ट झाली असती. ओके चला कळलं एवढं. ओके लिहून घे याला पटकन. आपण इथे नंबर सिरीज बघून राहिलो. हे जर याच्यात पण दोन पार्ट पडतात. एक मॅथेमॅटिकल सिरीज असते आणि एक रिजनिंग सिरीज असते. आतापर्यंत आपण जेवढं बघितलं ते मॅथेमॅटिकल सिरीज बघितलं. म्हणजेच काय किती गुणा होऊन राहिलं म्हणजे किती पट होऊन राहिलं, किती डिवाइड होऊन राहिलं, किती ऍड होऊन राहिलं, किती मायनस होऊन राहिलं. ही झाली मॅथेमॅटिकल सिरीज. म्हणजे याच्यात आपण अंकाचा यूज करून राहिलो. त्याच्या ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. रिजनिंग सिरीज पण असते अशीच विचारली जातात जे पण आपल्याला शिकायचं आहे. पण त्याच्यात आपल्याला लॉजिक लावणं पडते. जसं समजून घ्या आता हे 160 आहे आणि समोर 16 आहे तर तिथे माहिती आहे का काय करणार 1 + 6 + 0 किती होतात 7. 1 + 6 किती होतात 7. म्हणजे असं लॉजिक लावलं जातं तिथे. म्हणजे हे सिरीज वेगळी आहे. ठीक आहे. जर आता समजा 23 असेल तर इथे काय करणार 2 चा क्यूब करणार 3 चा स्क्वेअर करणार. किती होऊन राहिले हे 8 आणि हे किती होऊन राहिले 9 म्हणजे किती होणार 17. ठीक आहे. हे झाली रिजनिंग सिरीज झाली. ठीक आहे. हे डोक्याला आणखी ताप देते. हे एमपीएससी मध्ये खूप विचारलं जातं. ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये विचारलं जातं. तर हे जे आपण बघितले मॅथेमॅटिकल सिरीज आहे. रिजनिंग आणि रिजनिंग वाली जे सिरीज आहे ते आपण एक व्हिडिओ घेऊ त्याच्यावर. पण आजचा हा शेवटचा व्हिडिओ ठेवू आपण सिरीजवर कारण एवढं सफिशियंट आहे तुमच्याकरिता. हे जेव्हा केव्हा घेऊ आपण जेव्हा कोडिंग अँड डिकोडिंग जेव्हा आपण शिकू या कोडिंग अँड डिकोडिंग मध्ये येते तेव्हा आपण हे रिजनिंग शिकू आपण. ठीक आहे. लॉजिकल रिजनिंग मध्ये हे आपण शिकणार आहोत तेव्हा. हे मॅथेमॅटिकल सिरीज झाली. ओके. आणि रिजनिंग सिरीज बाकी आहे. त्याचा एक व्हिडिओ आपण घेऊ जेव्हा कोडिंग अँड डिकोडिंग येणार तेव्हा. ठीक आहे. चला हा प्रश्न समजला. ओके. आता बीडीएस अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर मी आज पार्ट 5 नंबर सिरीजचा पाठवलेला आहे. ठीक आहे. तो ओपन करा आणि त्याच्यात पोलीस भरतीचे प्रश्न आहे आणि एमपीएससी चे पण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही बघा मी असे प्रश्न तिथे चूज केलेले आहे की काही काही जे एमपीएससी चे प्रश्न आहे ते रिपीट झालेले आहे पोलीस भरतीमध्ये. एमपीएससी चे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिपीट झालेले मिळणार. मी तर 10-12 प्रॉब्लेम घेतले त्यातच 2-3 प्रॉब्लेम रिपीट झालेले तुम्हाला मिळणार. म्हणजे बघा जे पोलीस भरती हे जे पेपर सेट काढतात ना मोस्टली 30 ते 40% जे आहे क्वेश्चन ते एमपीएससी मधूनच घेतलेले असतात. म्हणून एमपीएससी वर जास्त तुम्ही फोकस करा. ओके. जे मॅथ अँड रिजनिंगचे क्वेश्चन्स असतात त्यांना रिपीट घेतात. ठीक आहे. चला चला प्रश्न क्रमांक पहिला कंबाईन गट ब आणि गट क मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे 2023 चा. सगळ्यात पहिले आपण एमपीएससी चे काही प्रश्न घेऊ मग पोलीस भरतीचे घेऊ. ठीक आहे. चला पटापट याला सॉल्व्ह करा लवकरात लवकर. तुम्ही स्वतः पहिले सॉल्व्ह करून बघा. तुमच्याकरिता 1 मिनिट आहे. 1 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 39 आणि हे 42 प्रश्न चालले. ओके. चला तर याला सॉल्व्ह कसं करायचं. नंबर जवळ आहे आणि एकदम जास्त मोठे पण नाही आहे तर आपण डायरेक्ट काय करतो याचा डिफरन्स काढतो. चला डिफरन्स काढा.
हा हे किती राहिले 20 मधून 15 गेले 5 आणि 1 6 राहिले. ओके. याचा डिफरन्स येणार 3, याचा डिफरन्स येणार 6, याचा डिफरन्स येणार 2, याचा किती येणार 7 येऊन राहिला आणि याचा किती येणार विद्यार्थी मित्रांनो 3. ओके. चला तर तुम्हाला या लेवल मधून काही फर्स्ट लेवल वरून समजून राहिलं का? हो. 6 3 6 3 6 3 म्हणजे हे दोन नंबर काय इथे रॉंग आहे आणि याचा म्युच्युअल कोण आहे म्हणजे याचा कॉमन नंबर कोणता आहे 32 आहे. तर हा 32 नंबर काय चुकीचा नंबर आहे. तर ऑप्शन ए. ठीक आहे. हा ऑप्शन ए काय होणार? याला मी ऑप्शन नाही दिलाय पण हे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ए. मग हा कोणता आहे बी आहे. ए बी. मग हा कोणता आहे सी आहे. सी आणि हा उरलेला डी. ठीक आहे. तर आन्सर काय होणार ऑप्शन ए. ठीक आहे. संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला स्टॉप करतो. पटापट सॉल्व्ह करायला. चला प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्ह या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. सिरीज आपल्याला कंप्लीट करायचं आहे. चूज द करेक्ट टर्म. ठीक आहे. ओके. आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता परफेक्ट नंबर येणार तो आपल्याला सांगायचा आहे. लिपिक मर्यादित मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ओके एक मिनिट हा. एक मिनिट थांबून. जो प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या 5 12 29 63 आणि 25. ठीक आहे. लक्ष द्या इथे आपल्याला रॉंग नंबर म्हणजे चुकीचा नंबर फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कोणता पण पॅटर्न भेटला असेल तर पॅटर्न वरून बघा. म्हणजे टायपिंग मध्ये मिस्टेक झाली होती. इथे आपल्याला चुकीचा कोणता नंबर आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. चला करण्याचा प्रयत्न करा. चला नाही बनलं असेल तरी लक्ष द्या काही प्रॉब्लेम नाही. 63. ओके. नंबर सिरीज कडे बघून तर आपल्याला डायरेक्ट कळत आहे की मल्टिप्लिकेशन वाली सिरीज आहे म्हणून. ठीक आहे. चला तर 5 पासून 13 कसे बनले इकडे लक्ष द्यायचे. सगळ्यात पहिले हे बघायचं किती गुणा होऊन राहिले. हे 5 तेरी 15 जर पकडले 13 दुने 26 जर पकडले आणि हे 29 19 29 हे इंटू 2 पकडले आणि साइन दुने 12. अच्छा म्हणजे म्हणू शकतो आपण इंटू टू काही सिरीज चालू शकते. एवढं तर लॉजिक लागलं आपल्याला. ठीक आहे. सगळ्यात पहिले वरून असं मल्टिप्लाय करून बघा या सिरीजला. चला आता जोर जबरदस्ती करून याला समजून घ्या. मग सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया आपण. आता हे 5 आहे 13 आहे 29 आहे आणि 63 आहे. ओके. 5 मार्कर चेंज. 5 गुणीला जर मी 2 केलं आणि प्लस 3 केले तर 13 आपल्याला मिळतात. ओके. 13 गुणीला 2 केले 13 दुने 26 प्लस 3 केले तर आपल्याला किती मिळतात 29. म्हणजे आपली सिरीज बरोबर चालली. 29 गुणीला पुन्हा 2 केला प्लस 3 केले 29 दुने 58 आणि 58 आणि 3 किती होते विद्यार्थी मित्रांनो 61. पण तिथे येऊन किती राहिले 63. हा चुकीचा नंबर आहे. ठीक आहे. ऑप्शन काय होणार ऑप्शन नाही दिलेला आहे पण आन्सर होणार विद्यार्थी मित्रांनो 63. ठीक आहे. चला अशाच प्रकारे पुढचा नंबर फाइंड आउट करा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे विद्यार्थी मित्रांनो. चला या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 3 एसटीआय मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. चला लक्ष द्या. जरी नाही नसेल तरी लक्ष द्या. ठीक आहे. तर याला कसं सॉल्व्ह करायचं सगळ्यात पहिले लक्ष द्या. 2 नंबर पासून 3 नंबर होऊन राहिले म्हणजे जास्त गॅपिंग नाहीये. पण सगळ्यात पहिले आपण डिफरन्स मेथड यूज करून बघू. ठीक आहे. 12 दुने 12 एक 12 12 तिरी 36 होते. म्हणजे हे किती राहिले विद्यार्थी म्हणजे इथे 24 राहिले. ठीक आहे. जर इथे 24 राहिले असेल 10 तून 6 गेले 4 राहिले हातचा परत 8 तून 4 गेले 4 राहिले.
ठीक आहे. हे 0 10तून 8 गेले 2 आणि 5 7 राहिले. चला ठीक आहे. इथनं काही लॉजिक तर निघून नाही राहिला. 4तून 4 मधून 2 गेले 20. 10तून 4 गेले 6 राहिले हातचा परत. 7तून 5 गेले 2. 20, 26. पण याच्यातनं काही आपल्याला प्रॉपर माहिती नाही पडून राहिलं काय येऊन राहिलं म्हणून. ठीक आहे. तर आता दुसरा लॉजिक लावून बघायचं आपण. ठीक आहे. जर याच्यानी नसेल होत पॉसिबल तर. ठीक आहे. दुसरं बघा 12, 36, 80, 150, 392. ठीक आहे. हे एमपीएससी मध्ये पीएसआय संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे पीएसआय लेवलचा. ठीक आहे. तर यामध्ये बघा कसं सॉल्व्ह करायचं. जर याला मी 2च्या स्क्वेअर 4 प्लस 2च्या क्यूब लिहिला तर पॉसिबल होऊ शकते का? 4 आणि किती 8 12. ठीक आहे. जर मी सेम करून बघतो याला तशा प्रकारे 3च्या स्क्वेअर प्लस 3च्या क्यूब म्हणजे हे किती होणार 27 आणि 9 36. चला हा पॅटर्न पॉसिबल होऊन राहिला. ठीक आहे. त्याच प्रकारे 80 ला करून बघा 4चा क्यूब सॉरी 4च्या स्क्वेअर प्लस 4चा क्यूब 4च्या स्क्वेअर 16 होतो आणि 4चा क्यूब किती होतो 64 आणि त्यांची ऍडिशन केल्यावर 80 मिळते. आपल्याला पॅटर्न मिळाला म्हणजे हे 5च्या स्क्वेअर प्लस किती होणार इथे 5चा क्यूब. मग हा काय येणार विद्यार्थी मित्रांनो 6च्या स्क्वेअर प्लस 6चा क्यूब. तर 6च्या स्क्वेअर आणि 6च्या क्यूब 6चा क्यूब किती होतो 216 आणि 6च्या स्क्वेअर किती होतो 36. 12चे 2 हातचा 1 4 5 म्हणजे 252 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे लॉजिक आहे आणि अशाच प्रकारचा सेम प्रश्न पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेला आहे. ज्यांनी कोणी जर एमपीएससी चे पेपर सेट पाहत असतील तेव्हा हे जर त्यांना लॉजिक माहिती पडत असेल तर तो लॉजिक तुम्ही डायरेक्ट प्रश्नामध्ये अप्लाय करू शकला असता. ठीक आहे. हा लॉजिक थोडा हार्ड आहे मी मानू शकतो पण कसं आहे हे लॉजिक लक्षात ठेवायचे अशा प्रकारचे. चला प्रश्न क्रमांक 14 सॉल्व्ह करा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 पीएसआय पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. चला याला सॉल्व्ह करा. टाइम अप झालेला आहे लक्ष द्या इकडे. आता या नंबर्स कडे बघून तुम्हाला काय दिसून राहिलंय की नंबर जास्त गॅपिंग नाही आहे. ठीक आहे. तर इथे सगळ्यात पहिले आपला लॉजिक म्हणजे डिफरन्स काढून बघायचा. जर खूप मोठी गॅपिंग राहिली असती 1 डिजिटच्या 3 डिजिट झाला असता तर मल्टिप्लिकेशन सिरीज चालली असती. चला गॅपिंग काढून बघूया. 93 93 मधून 56 गेले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो किती राहिले मग हे 90 मधून 50 गेले 40 राहिले 40 मधून 6 गेले तर 34 34 आणि 3 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 39. ओके. 124 मधून 93 करा 4तून 3 गेले 1 राहिले 10तून 9 गेला 1 आणि 2 3 राहिले. ओके आणि 0 होणार मग म्हणजे हे 31 येणार. आता इथचं आपल्याला माहित नाही. इथचं माहित आहे का आपल्याला नाही माहित कारण हे मिसिंग टर्म आहे इथे. हा पण ह्या दोघांचं आपल्याला माहिती पडू शकते. ठीक आहे. 190 मधून 170 गेले तर किती 20 वाचले 20 मधून 6 गेले 14 आणि 5 19. 200 मधून 195 गेले किती वाचले विद्यार्थी मित्रांनो सॉरी 200 मधून 195 गेले 5 वाचले 5 आणि 12 17. काही लॉजिक दिसून राहिलं का तुम्हाला काही कळून राहिलं का? कोणाला काही आयडिया आला का? हा व्हेरी गुड. ह्या भाग जाणाऱ्या संख्या नाही आहे म्हणजे हा काय प्राईम नंबर्स आहे. तर इथे 39 आहे इथे 31 आहे तर इथे किती यायला पाहिजे इथे 31 आहे. बघा 31 पेक्षा छोटी म्हणजे लहान प्राईम नंबर या मूळ संख्या कोणती आहे 31 पेक्षा छोटी लगेच येणेवाली 29. व्हेरी गुड. इथे काय येणार 29 आणि 29 पेक्षा छोटी 23. व्हेरी गुड. ओके म्हणजे हे दोन टर्म इथे पाहिजे होते. ठीक आहे. आता बघा आपल्याला ही टर्म फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं खालील श्रेणीतील गहाळ संख्या शोधा म्हणजे मिसिंग नंबर आपल्याला शोधायचा आहे. हे ऍडिशन होऊन एवढे झाले तर हे पण ऍडिशन होऊन एवढे होणार. ठीक आहे. तर 9 आणि 4 किती झाले 13चे 3 येणार हातचा 1 2 आणि 2 4 ने 1 5 आणि हा 1 153. ऑप्शन मध्ये आहे का हो ऑप्शन डी
153 हे झालं आन्सर. तर असं लॉजिक लावायचं बघा. सेकंड लेवलला काय दिसलं की कोणत्याच संख्यामध्ये भाग चालला नाही, म्हणजे ते कोणत्या संख्या असू शकते, प्राईम नंबर. ठीक आहे, आपला पहिली स्टेप प्राईम नंबर सिरीज म्हणून. ठीक आहे. इथे 37 येणार विद्यार्थी मित्रांनो. 93 मायनस 56 37. ह्या दोघांचा डिफरन्स 31. ह्या दोघांचा डिफरन्स 29. ह्या दोघांचा डिफरन्स 23. अशा प्रकारे आपला 153 आन्सर होणार. इथे 37 येणार. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. चला या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. याला आपण म्हणू शकतो, बघता बरोबर म्हणू शकतो की इथे सिंगल डिजिट आहे आणि इथे 3 डिजिट होऊन राहिले, म्हणजे हे काय मल्टिप्लिकेशन सिरीज आहे. ओके, म्हणजे इथे आपल्याला डिफरन्स नाही काढला तरी चालते, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून बघायचं. आता कसं होऊन राहिलं मल्टिप्लिकेशन, इकडे बघा. हे काय होऊन राहिलं, बेचोक 8 होऊन राहिलं, 9 चोक 36, 9 त्रिक 27 म्हणू शकतो, हे माहित नाही. इकडे बघा, इथे इंटू 2 होऊ शकते, या इथे इंटू 2 होऊ शकते, म्हणजे अशा प्रकारे काहीतरी मल्टिप्लिकेशन सिरीज असू शकते. ठीक आहे, तर मला 2 पासून 9 बनवायचे आहे, मला 2 पासून 9 बनवायचे आहे. तर कशा प्रकारे बनवायचे, या 2 ला 9 ला 28 ला 126 ला 217 ला 344 ला काही बघून तुम्हाला दिसते का, काही वाटते का तुम्हाला, ह्या नंबर्स कडे बघून काहीतरी वाटते का, कोणाच्या तरी क्यूब मध्ये 1 ऍड होऊन राहिला, कोणाच्या तरी स्क्वेअर मध्ये 1 ऍड 2 मायनस होऊन राहिलं, कारण आपल्याला दिसून राहिले बघा. 343 कोणाचा क्यूब आहे, 7 चा क्यूब आहे. 216 कोणाचा क्यूब आहे, 6 चा क्यूब आहे. 125 कोणाचा क्यूब आहे, 5 चा. म्हणजे इथे आपल्याला डायरेक्ट कळून राहिलं की काय कळून राहिलं विद्यार्थी मित्रांनो, जसे 7 चा क्यूब प्लस 1, म्हणजे 7 चा क्यूब किती होऊन राहिला, 343 प्लस 1 344. 6 चा क्यूब प्लस 1 216 प्लस 1 217. 5 चा क्यूब प्लस 1 म्हणजे 125 प्लस 1 म्हणजे 126. तर इथे काय येणार विद्यार्थी मित्रांनो, इथे 7 6 5, तर 4 चा क्यूब प्लस 1 म्हणजेच किती येणार, 65. आणि हे किती आहे, 3 चा क्यूब प्लस 1, हे किती आहे, 2 चा क्यूब प्लस 1, आणि हे किती आहे, 1 चा क्यूब प्लस 1. ठीक आहे, तर अशी ती सिरीज होती. ओके, कळलं. क्यूब मध्ये 1 ऍड करायचा होता. सगळ्यात पहिले जर आपल्याला नाही समजलं तर नंबर बघून घ्यायचे, काही 1 कमी आहे जास्त आहे क्यूबच्या. ठीक आहे, तशा प्रकारे आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. चला अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघूया. चला हा प्रश्न सॉल्व्ह करा. चला तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह केला असेल ना प्रश्नाला, याचा आता आन्सर फाइंड आउट करूया. याचे ऑप्शन खाली हे आहे, लिपिक टंकलेखक परीक्षा 2013 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. खालील संख्या मालिका प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर काय दिसून राहिलं तुम्हाला इथे, बे दुने 4 5 दुने 10 12 दुने 24 27 दुने 54. सीधा म्हणजे आपल्या डायरेक्ट डोळ्यासमोरच आहे विद्यार्थी मित्रांनो. किती होणार, बे दुने 4 5 दुने 10 12 दुने 24, तर मग 27 दुने किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 54. बघा किती सोपं होतं. ठीक आहे, या तुम्ही याला असं बी करू शकता. आता बघा हे इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 होऊन राहिलं आहे ना, मग याच्या मधात काय, याच्या मधात काय होऊन राहिलं, याच्या मधात काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो, प्लस 1. याच्या मधात काय होऊन राहिलं, प्लस 2. याच्या मधात काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो, प्लस 3. जर समोरची संख्या जरी काढायला म्हटलं तर आपण नाही, तर आपण इथे काढू शकलो असतो. याच्या मधात जर बघितलं 27 54,
फॉलो होऊन राहिला का इथे? इथे 2 झाला, इथे 3 झाला. मग हे 54 आणि इथे जो बी समोरचा नंबर येणार त्याची गॅप मिळणार आपल्याला. ठीक आहे? ओके. तर याला अशा प्रकारे पण सॉल्व्ह करता येऊ शकते. चला समोरचा प्रश्न बघा. चला हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. 4, 9, 17, 35 आणि रिकामी जागा आणि 139. ओके. चला. तर बघा हे 4 सिंगल डिजिट पासून 3 डिजिट होऊन राहिले म्हणजे मल्टिपल सिरीज आहे. ओके. कशा कोणाचा क्यूब वगैरे बनून राहिलं का? नाही. 16 + 1 35 तर कोणाचा जवळचा नंबर नाही आहे. 139 पण कोणत्याच स्क्वेअरच्या रिलेटेड काही नंबर दिसून नाही राहिले. ठीक आहे. तर आणि जर आता दुसरं जर असं बघितलं तर हे 4 दुने 8 होतात, 9 दुने 16 होतात, 17 दुने 34 होतात. अच्छा ठीक आहे. म्हणजे इंटू 2 मध्ये काहीतरी मल्टिप्लिकेशन होऊन राहिलं आपण असं म्हणू शकू. ठीक आहे. तर याला आपण अशा प्रकारे लिहू शकू का? 4 गुणिला 2 + 1 म्हणजे 9. आहे की नाही? बघा हे मी काहून आलो इथे सगळ्यात पहिले वरतं मल्टिप्लाय करून बघितलं, की यांच्या मी बी अशामध्ये जाऊ शकते. ठीक आहे. अशामध्ये जाऊ शकते तर आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करून बघायचं. 4 दुने 8 + 1 9. 9 दुने 18. आता 9 दुने 18 होते. तर 17 येण्यासाठी काय करणं पडेल? -1. काय करणं पडेल? -1 म्हणजे हे झाले 17. 17 दुने 34. 34 + 1 केला तर 35. ओके. आता बघा, आता 35 आहे. 35 गुणिला 2 केला. +1 -1 +1 तर इतर काय येणार? -1. 35 दुने 70 -1 किती होणार? 69. किती होणार? 69. ओके. मग आणि हे समोरचं बघितलं तर 169 गुणिला 2 इथे +1 करू तर आपल्याला किती मिळणार? 139. म्हणजे ॲन्सर यायला पाहिजे होतं 69. तुमचं 70 आलं ते काय 71 आलं ते रॉंग होऊन आलं. ठीक आहे. तर या प्रकारे त्याला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. करेक्ट करून घ्या. ऑप्शन सी आहे हे ॲन्सर. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. अच्छा. आता हे जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहे. बघा पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारचे लेवल चालू आहे तर ठीक आहे. आपल्याला सेम टू सेम एम-पी-एस-सीचाच पॅटर्न फॉलो झालेला इथे दिसून राहिलाय. कोणकोणत्या परीक्षेमध्ये काही-काही तर खूप सोपे-सोपे प्रश्न विचारले गेलेले आहे पोलीस भरतीमध्ये. जे हार्ड क्वेश्चन्स आहे, जे बनणं एकदम वेळेवर परीक्षेमध्ये तर त्यांना जे सॉल्व्ह करण्याची टेक्निक इथे सांगितली जात आहे. ठीक आहे. म्हणजे थोडे लेव्हलचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये आलेले ते आज इथे आपण बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. सोपे प्रश्न नाही घेतले फक्त लेव्हलचे प्रश्न घेतले आहे. तर अमरावती शहर पोलीस 2024 हा प्रश्न दिलेला विद्यार्थी मित्रांनो. इथे आपल्याला हे 2 प्लेस वॅकंट आहे. 2 प्लेसच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आलेला आहे. आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. 2 जागी कोणते नंबर येणार म्हणून. ठीक आहे. चला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी व्हिडिओला स्टॉप करतो. चला याला सॉल्व्ह करून बघूया. हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अमरावती शहर पोलीस 2024 पोलीस भरतीमधला हा प्रश्न आहे. तर बघा आता नंबर खूप मोठा आहे. ठीक आहे. नंबरकडे लक्ष द्या. लहान संख्या, मोठी संख्या, मग मोठी, मग मोठी, मग पुन्हा लहान, मोठी, लहान, मोठी, लहान, मोठी. म्हणजे अल्टरनेटिव्ह सीरीज चालू आहे. म्हणजे आपली ते वेव्ह वाली सीरीज चालू आहे. ठीक आहे. ओके. तर याला कसं सॉल्व्ह करायचं सगळ्यात पहिले आपण गॅप सोडून करून बघतो आपण. ठीक आहे. इथे, इथे. अच्छा. याच्यात 2 ची गॅप आहे. याच्यात पण 2 ची गॅप आहे. याच्यात पण 2 ची गॅप आहे. अच्छा वाह! याच्यात पण 2 ची गॅप आहे. तर इथे किती येणार विद्यार्थी मित्रांनो? किती येणार? 2 ची गॅप म्हणजेच किती येणार इथे? 15 येणार. किती येणार? 15. चला. एक तर क्वेश्चन मार्क आपण सॉल्व्ह केलं. तर ऑप्शनमध्ये सगळीकडे 15-15 आहे का? अच्छा. पहिल्याच ठिकाणी 15 म्हणजे ऑप्शन पहिलंच त्याच्यावर गोला करायचा, या टिक करायच्या, समोर चाललं जायचं. म्हणजे दुसरं काढण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये परीक्षेमध्ये. कारण ऑप्शनमध्ये डायरेक्ट आपल्याला ए मध्ये 15 दिसून राहिल्या आहे. ठीक आहे. ते 36 काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपल्याला टाईम काय करायचा सेव्ह करायचा आहे. पण इथे आपल्याला पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे म्हणून मी 36 कसे आले ते पण तुम्हाला सांगतो. आता याच्यात बघा, याच्यात कितीची गॅप आहे? 6 ची. याच्यात कितीची गॅप आहे? 6 ची.
याच्यात कितीची गॅप आहे 6ची, याच्यात पण 6ची. तर मग ह्या दोघांमध्ये कितीची गॅप येणार 6ची. म्हणजे इथे किती येणार विद्यार्थी मित्रांनो, इथे 36 येणार. ठीक आहे, 36 यायला पाहिजे. म्हणजे आपलं आन्सर काय होणार, आन्सर ऑप्शन ए किती 15 36. हा पोलीस भरतीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अमरावती शहर 2024 मध्ये आलेला. अच्छा, विद्यार्थी समोरचाही प्रश्न सॉल्व्ह करायला लागून गेले का? तुम्हाला पीडीएफ दिली आहे तर काही विषय नाही. चला, तर तुमच्यासाठी समोरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9. चला, याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला, हा 4 9 17 -69 139 277 हे ऑप्शन आहे. सिंधुदुर्ग पोलीस 2024. ठीक आहे, इथे आलेला हा प्रश्न आहे 2024 मध्ये. चला, आता तुम्हाला तर समजलंच असेल, सिंगल डिजिट आहे मग 3 डिजिट होऊन राहिले, तर इथे काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन सिरीज घेतो. ओके, चला, तर 4 17 69 139 277 काही दिसून राहिलं का तुम्हाला, काही याच्या जवळपास? जर आपण इंटू 2 केलं, ठीक आहे, इंटू 2, 4 दुने 8 केले, प्लस 1 केलं तर 9 दिसून राहिले. ओके, 9 दुने 18 केले, मायनस 1 केलं तर किती येऊन राहिले, 17. असा प्रश्न आपण सॉल्व्ह केलाय. हा तर तो एमपीएससी मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. आणि बघा, त्याच प्रश्नाला याने फॉलो केलेला आहे. हा 2024 मध्ये आहे आणि तो 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे पोलीस भरतीवाले एमपीएससी ला फॉलो करतात. ठीक आहे, त्यांचेच प्रश्न घेतात काही असे. ठीक आहे, मग करणार 17, 17 दुने 34, 34 इथे प्लस मायनस प्लस 1 म्हणजे 35. तर इथे 35 यायला पाहिजे. चला, हा पण डिजिट काढून बघूया. 35 दुने 70 मायनस 1 म्हणजे 69. ठीक आहे, म्हणजे उत्तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 35. ठीक आहे, हा एमपीएससी मध्ये 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि आपल्या पोलीस भरतीमध्ये 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सेम प्रश्न. ठीक आहे, ओके. चला, समोरचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. हो हो, एक मिनिट. प्रश्न क्रमांक 10 आलाय. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10. चला, या प्रश्नाला सॉल्व्ह करूया विद्यार्थ्यांनो. 10वा प्रश्न आहे 28/9/65 2 आणि क्वेश्चन मार्क आहे. पुणे एसआरपीएफ 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. चला, तर कशा प्रकारे सॉल्व्ह करू आपण याला. 28/65 2. अच्छा, जास्त कमी जास्त कमी, पण याच्यातनं आपल्याला काही लॉजिक भेटणार नाही ह्या 4 नंबर वरून, असे वेव्ह मोशननी गेलो तरी. चला, पण एक आयडिया आपल्याला इथे मिळून राहिलं. 3 चा क्यूब प्लस 1, 2 चा क्यूब प्लस 1, 4 चा क्यूब प्लस 1, 1 चा क्यूब प्लस 1 आणि आन्सर. हा, चला काढून घेऊया आता इथे. 3 चा क्यूब प्लस 1 28, 2 चा क्यूब प्लस 1 इथे, 4 चा क्यूब प्लस 1 इथे, 1 चा क्यूब प्लस 1 इथे काय येणार, हा 5 चा क्यूब प्लस 1. आता इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 4 आहे. तर इथे आपण काय घेऊ विद्यार्थी मित्रांनो, हे 3 4, तर इथे किती घेऊ आपण 5. तर 5 चा क्यूब प्लस 1 किती घेऊ, 125 प्लस 1 126. ठीक आहे, आणि इथे 2 आलाय, इथे 1 आला, तर मे बी इथे -1 येऊ शकतो या 0 येऊ शकतो, काही पण येऊ शकतो. ठीक आहे, 0 येणार. 2 आला 1 आला तर इथे 0 येणार. पण आपली रेंज इथेपर्यंतच होती. तर उत्तर आलं 126, ऑप्शन बी. ठीक आहे, लिहून घ्या या प्रश्नाला आणि पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. वाशिम पोलीस 2024 मध्ये आलेला हा प्रश्न. +1 -1 लागू शकते. ओके, चला,
तर इथे 2 मधात येऊन राहिले, तर या टर्मला आपण काय करत असतो कधी कधी, म्हणजे मोस्टली 0.5 या 1 यानी मल्टिप्लाय होत असते. बघूया, जर याच्याने येत असेल तर ठीक, नाहीतर याच्यासाठी दुसरी मेथड पुन्हा आहे, ते आपण बघूया. ठीक आहे, चला. जर याला 0.5 ने मल्टिप्लाय केलं विद्यार्थी मित्रांनो, तर किती मिळणार आपल्याला? 1.5 प्लस पुन्हा 0.5 केलं तर आपल्याला 2 मिळणार. पण जर आता समजून घ्या, इथे मी इंटू 1 केलं तर आपल्याला किती? 2 मिळणार. प्लस इथे 2 होऊ नाही शकत, इथे 4 येणार. म्हणजे ही मेथड वर्क करणार नाही. ठीक आहे, ही मेथड काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इथे वर्क करणार नाही. तर आता काय करायचं? आता 3 पासून 2 कसे बनले याकडे फोकस करायचं. 3 पासून 2 कसे बनले? ठीक आहे, आपण याला असं बनवू शकतो का, 3 एक 3 मायनस 1 इज इक्वल टू 2 बनवू शकतो. आता 2 पासून 2 कसे बनले? 2 गुणिला 2 किती झाले? 4 मायनस 2 म्हणजे 2, म्हणजे 1 2 1 2 वाली सिरीज चालू आहे. आता 2 पासून 3 पुन्हा बनवूया. तर हे किती? 2 आहे. 2 गुणिला 1 2 इथे काय येणार? 3. 3 दुने 6 मायनस 3 म्हणजे किती आले? 3. म्हणजे सिरीज आपली सॅटिस्फाईड होऊन राहिली. ठीक आहे, 1 2 3 अशा प्रकारे चालू आहे. तर 3 पासून 8 बनवा. ठीक आहे, तर 3 गुणिला 4 मायनस 4, 4 तिरी 12, 12 मधून 4 गेले 8. ओके, म्हणजे आपल्याला काय कळलं? इंटू 1 मायनस 1 इंटू 2 मायनस 2 इंटू 3 मायनस 3 इंटू 4 मायनस 4. ठीक आहे, इथे काय होणार? इंटू 5 मायनस 5. तर मग इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? इंटू 6 मायनस 6. चला करा, किती आन्सर येते सांगा पटकन. 35 गुणिला 6 साइन तिरी 18 म्हणजे 180, 6 पंचे 30, 0 8 9 10 11चा 1 हातचा 1 210 मायनस 6 करा. किती होणार? 10 तून 6 गेले 4 राहिले, हातचा परत 0 आणि 2 म्हणजे 204 उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन बी हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, चला लिहून घ्या सगळ्यांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. सांगली पोलीस 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना. चला याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. इकडे चला सगळ्यांनी लक्ष द्यायला सॉल्व्ह करूया आपण. सगळ्यात पहिले प्रश्न बघूया. सिंगल डिजिट आहे, 3 डिजिट होऊन राहिले आणि ऑप्शन मध्ये पण 4 डिजिट आपल्याला दिसून राहिले, म्हणजे मल्टिपल सिरीज आहे. मल्टिपल सिरीज साठी आपण सगळ्यात पहिले काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो सांगा. सगळ्यात पहिले काय करत असतो, चला हे किती गुण आहे किती पट आहे ते पाहू. समजून घ्या, हे 4 दुने 8 असेल, 6 दुने 12. ठीक आहे, हे 2 टाइम्स असेल, 16 1 16 16 32 16 त्रिक 48 16 64, हे 4 टाइम्स वाटून राहिले. हे 6 पंचे 30, हे 5 टाइम्स वाटून राहिले, म्हणजे ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये इंटू 2 4 5 असे काहीतरी नंबर येतील, 2 3 4 5. ठीक आहे, चला आता याचाच आपण बेस घेऊन आपण याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर 4 पासून 6 कसे बनले ते काढू आपण. 4 दुने किती होते विद्यार्थी मित्रांनो? 8, आणि 8 मधून 2 काढले तर किती मिळतात आपल्याला? 6. आता अशाच प्रकारे आता साइन दुने 12. आता 12 साइन दुने काय होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? 12. पण मग काय आपल्याला किती? 4 ऍड करणं पडेल. जर समजा आपण साइन थिअरी 18 घेतले आणि -2 केले तर किती येणार? 16 येणार. ओके, ठीक आहे, चला आता समोर बघा. 16 गुणिला 2 3, तर इथे किती येणार? 4. 16 64 मायनस 2. अच्छा, सिरीज आपल्याला कळली. ठीक आहे, सिरीज आपल्याला कळली. काय होऊन राहिले हे विद्यार्थी मित्रांनो? इंटू 2 मायनस 2 इंटू 3 मायनस 3 इंटू 4 इंटू 3 मायनस 2 इंटू 4 मायनस 2. ठीक आहे, तर हे काय होणार? इंटू 5 मायनस 2. तर हे पण काय होणार? इंटू 6 मायनस 2. तर 3 से 8 गुणिला 6 करा. 8 सकम 48 आणि साइन थिअरी 18 आणि 2 मायनस करा, म्हणजे 1846. ऑप्शन नंबर सी हे झालंय आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं.
सांगली पोलीस 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे बघा. अशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये येतात. फक्त तुम्ही डाऊट मध्ये नको राहा की सर आम्हाला डिफरन्स वालेच येतात, बस झालं आम्ही तेवढंच करतो. तेवढंच केल्याने नाही होणार. पोलीस भरतीमध्ये ॲक्चुअली 100 पैकी 90चा वरचा स्कोर आपल्याला घेणं पडतो. तेव्हाच जाऊन आपण रँकमध्ये येतो. ठीक आहे? चला. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थ्यांनो. बीड पोलीस 2024 मध्ये आलेला. चला. आलं का सगळ्यांचं याचं उत्तर? नाही आलं? चला लक्ष द्या. नाही आलं तरी चालेल. ओके. 243 आलंय? चला बघूया आपण. 13927 81. इथे बघा, इथे तुम्हाला काहीतरी दिसत असेल. 3चा स्क्वेअर पण आहे, 3चा क्यूब पण आहे, 3 टू द पॉवर 4 पण आहे, मग 3 टू द पॉवर 5. ठीक आहे? आणि बघा हा 3 टू द पॉवर 0, 3चा घातांक 0 नेहमी काय होतो? 1 होतो. ठीक आहे? तर हा काय आहे? 3चा घातांक 0 आहे. हा काय आहे? 3 टू द पॉवर 1 आहे. हा 3चा स्क्वेअर आहे. ठीक आहे? ही सिरीज मी पॅटर्न सांगितला होता तुम्हाला. 3 टू द पॉवर 4 क्यूब आहे. ठीक आहे? हा काय 3 टू द पॉवर 4 आहे. तर मग हा काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 3 टू द पॉवर 5 होणार. कसं करायचं? 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3. ओके? 3 तिरी 9. 3 तिरी 9. 9 9 81 आणि 81 गुणिला हे राहिलेले 3. 3 एक 3. 8 त्रिक 24. 243. 243. हो, तसे केलं चालते. ऑप्शन बी. हे झालं आन्सर. ठीक आहे? बीड पोलीस 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. चला समोरचा प्रश्न बघूया पटपट. आता जे रिमेनिंग क्वेश्चन्स राहिलेले आहेत त्यांना घ्या. 17 क्वेश्चन आहे मला असं वाटते काहीतरी. 14वा. हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा पटकन. चला याला सॉल्व्ह करा. गोंदिया पोलीस 2024 आणि पुणे ग्रामीण पोलीस 2024 मध्ये सेम प्रश्न आलेला आहे. आणि इवन विद्यार्थी मित्रांनो एसटीआय मुख्य परीक्षा आहे 2022 मधली. ठीक आहे? त्यातला हा प्रश्न आहे बघा. 2022 चा प्रश्न 2024 मध्ये टाकून राहिले आणि पॅटर्न तोच आहे जो तुम्ही आता आपण तिसऱ्या चौथ्या नंबरचा स्टार्टिंगला प्रॉब्लेम बघितला असेल एमपीएससी मध्ये, जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. सेम प्रश्न अशा प्रकारचे सेम जरी नसला पण लॉजिक हाच आहे. ठीक आहे? बघा याच्याकडे. किती 2 12 36 3 डिजिट होऊन राहिले म्हणजे मल्टिपल काहीतरी चालू आहे. ओके. बेसकम 12 हे 6 टाइम्स आहे, पण इथे किती टाइम्स येऊन राहिले? 3 टाइम्स. पण इकडे तर काही समजून नाही राहिलं. ओके. म्हणजे हा जर आपण 6 टाइम्स घेतला, 12 दुने हा 3 टाइम्स, 3 दुने तर हा 2 टाइम्स होणार, 6 3 2. पण हा 8 दुने 16, हा आणखी 2 टाइम्स. ठीक आहे? इथे काही लॉजिक बनून नाही राहिलं. तर जो आपण माग जे एसटीआय मध्ये आपला एसटीआय म्हणजे या प्रश्नामध्ये जे आपण लॉजिक यूज केला होता, ठीक आहे, तोच लॉजिक इथे यूज करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? तर 12 कसे बनवले होते आपण विद्यार्थी मित्रांनो? 2च्या स्क्वेअर प्लस 2च्या क्यूब म्हणजे 12 बनले होते. ठीक आहे? 36 कसे बनले होते? 3च्या स्क्वेअर प्लस 3च्या क्यूब म्हणजे हे किती? 27 आणि 6. ठीक आहे? 27 30 सॉरी हे किती? 9 9 आणि हे किती? 27. 27 आणि 9 किती झाले होते? 36. तर हे किती होणार होते? 1चा क्यूब प्लस 1च्या स्क्वेअर प्लस 1च्या क्यूब म्हणजे हे किती झाले? 2. हे लॉजिक आपला फॉलो होत होता. ठीक आहे? तर हा कसा फॉलो झाला होता, हा कसा फॉलो झाला होता आणि हा कसा फॉलो झाला होता, हे सगळं आपण इथे बघितलंय. 80 कसे आले असेल? 4चा स्क्वेअर प्लस 4चा क्यूब, हा 5चा स्क्वेअर प्लस 5च्या क्यूब आणि हा 6च्या स्क्वेअर प्लस 6चा क्यूब. 6चा क्यूब 216, 6च्या स्क्वेअर 36, त्याने 12 2 हा 1 3 4 ने 1 5 आणि 2 252 आहे का ऑप्शन मध्ये? हो, ऑप्शन ए. ठीक आहे? तर 252 उत्तर यायला पाहिजे.
सेमच आहे ना? झालं? चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15वा. याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला सॉल्व्ह करून बघूया. लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. ओके. सिरीजकडे बघा. 9, 13, 11, 17, 14, 22, 18, 28 आणि हे 2 नंबर आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. वाशिम पोलीस 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. चला. लहान मोठा लहान मोठा लहान मोठा लहान मोठा लहान आणि मोठा. ओके. चला आता हे काय वेव्ह वाली थेरी आपली अल्टरनेटिव्ह थेरीज आहे. ठीक आहे. चला याला सॉल्व्ह करू. 9, 11 म्हणजे किती ऍड होऊन राहिले? 2 ऍड होऊन राहिले. 11 आणि 14 इथे किती ऍड होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? 3. 14 आणि 18 इथे 4. ठीक आहे. मग 18 आणि इथे इथे 5 ऍड व्हायला पाहिजे. 5 ऍड म्हणजे किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 23. ठीक आहे. चला तर 23 कुठे ऑप्शन मध्ये दिसते का? हा ऑप्शन ए आणि बी. म्हणजे आपण रिस्क नाही घेऊ शकत. आपल्याला दुसरा नंबर काढणंच पडेल. ठीक आहे. जर 23 असतं कोणत्या ऑप्शन मध्ये फक्त तर फक्त आपण ते ऑप्शनला टिक केलं असतं, समोर गेलो असतो. दुसरा नंबर काढण्याचा गरज नसते पडली. चला दुसरा नंबर काढूया. 13 पासून 17 पर्यंत गेलो तर किती ऍड होऊन राहिले? 4. 17 पासून 22 पर्यंत गेलो तर किती ऍड होऊन राहिले? 5. 22 पासून 28 पर्यंत गेलो किती ऍड होऊन राहिले? 6. मग 28 पासून इकडे ऍड केलं तर किती होणार? +7. म्हणजेच किती होणार आहे? 3 हे म्हणजे 34 35. ठीक आहे. 28 आणि 2 30 आणि 35 तर म्हणजे किती होणार? हे 35 येणार. तर 23 आणि 35 ऑप्शन ए हे झालं आन्सर. तर या प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. तर लगेच नेक्स्ट प्रश्न बघा. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. 2 प्रश्न घेऊया शेवटचे. प्रश्न क्रमांक 16वा. चला हा प्रश्न सॉल्व्ह करा विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर. वर्धा पोलीस 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. यामध्ये काय लॉजिक लागते पटकन सांगा. हो. चला याला सॉल्व्ह करू. सिंगल डिजिट आहे. 3 डिजिट नंबर बनून आला म्हणजे मल्टिप्लिकेशन सिरीज आहे. तर कशा प्रकारची मल्टिप्लिकेशन सिरीज याला एक वेळेस बघू. साइन दुने 12 होऊन राहिले, 13 दुने 26 होऊन राहिले, 25 दुने 50 होऊन राहिले आणि 50 दुने 100 होऊन राहिले. ठीक आहे. इंटू टू ची सिरीज चालू आहे. कशा प्रकारे सॉल्व्ह करू आता इथे? साइन दुने 12 प्लस 1 केलं तर 13 येतात. 13 दुने 26 केलं -1 केलं तर 25 येतात. 25 गुणिला 2 50 केलं आणि +1 केलं तर 51 येतात. 51 गुणिला 2 -1 केलं तर किती? 102 मधून 1 गेले तर 101 येतात. आणि 101 गुणिला 2 + 1 केलं विद्यार्थी मित्रांनो तर हे 202 + 1 म्हणजे 203. ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन सी हे झालंय आन्सर. ठीक आहे. इथे म्हणू शकू आपण *2 + 1 *2 - 1 *2 + 1 *2 - 1 *2 + 1. ठीक आहे. हे सिरीज इथे चालू आहे. चला आजच्या सगळ्यात शेवटचा प्रश्न बघूया. ठीक आहे. चला हा प्रश्न सॉल्व्ह करा. चला याला सॉल्व्ह करून बघूया. या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? 4 8 9 27 16 64. अरे हे तर आपल्याला सिरीज दिसून राहिली ना, स्क्वेअरची सिरीज आहे की नाही? ओके. ठीक आहे. चला करून बघूया. ह्या 2च्या स्क्वेअर आहे आणि हा 2च्या क्यूब आहे. हा 3च्या स्क्वेअर आहे आणि हा 3चा क्यूब आहे. हा 4च्या स्क्वेअर आहे. हा 4चा क्यूब आहे. ओके.
हा 5चा स्क्वेअर आहे, हा 5चा क्यूब आहे. मग हा काय येणार विद्यार्थी मित्रांनो 6चा स्क्वेअर म्हणजेच किती येणार इथे 36. आणि हा काय ते येणार विद्यार्थी मित्रांनो हा 6चा क्यूब म्हणजेच किती 216. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय आहे 36 216 आहे का? 36 216 ऑप्शन सी हे आन्सर. ठीक आहे. बघा पोलीस भरतीवाले पण ऑप्शन बरोबर सही देतात. म्हणजे 36 36 36 समोर 36 36 दिलेले आहे. मग मागे जे दिलंय ते त्यांनी दिलं. म्हणजे त्यांनी दुसरा बी नंबर फाइंड आउट करावं. ठीक आहे. असं त्यांची इच्छा असते. पहिला नंबर फाइंड आउट करून देतात आणि टिक करतात समोर जातात. हे तर सगळ्यांना माहीतच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही प्रश्नाची लेवल कशी वाटली बघा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सांगा मला. ठीक आहे. आता हा आपला नंबर सिरीजचा पूर्णपणे जो मॅथेमॅटिकल नंबर सिरीज होता तो पूर्णपणे कंप्लीट झालाय. रिझनिंग नंबर सिरीज जो आहे तो आपण जेव्हा कोडिंग डिकोडिंग येणार आपला तेव्हा बघू. आणि पुन्हा आपली नंबर सिरीज आपण राहिली आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठे कुठे तुम्हाला प्रश्न माहिती आहे का असे पाहायला मिळतात. 2 1/4, 3 1/2, 4 1/3 आणि क्वेश्चन मार्क. ही पण सिरीज आहे. ही सिरीज आपण कुठे शिकू? आपल्या सर्ट्स अँड इंडायसेस मध्ये. एक पुन्हा सिरीज येते 3/11, 4/12, 5/13, 6/14 आणि क्वेश्चन मार्क. अशी पण सिरीज आपल्याला पाहायला मिळतात. हे कुठे शिकू आपण विद्यार्थी मित्रांनो? हे आपण सर्ट्स अँड इंडायसेस मध्ये शिकू. ठीक आहे. जेव्हा आपला तो चॅप्टर येणार तेव्हा आपण चॅप्टर मध्ये अशा प्रकारची सिरीज बघू. कारण तुमचा हा लॉजिक तेवढा स्ट्रॉंग नाही आहे. पण जेव्हा मी तुमचे हे बेसिक्स पूर्ण स्ट्रॉंग करणार ना तेव्हा तुम्हाला हे सिरीज समजणार. जर मी आता हे सिरीज घेतली इथे तर तुमच्या डोक्यावरून जाणार. ठीक आहे. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप चालू आहे आपलं तर त्याला व्यवस्थित चालू राहू द्या. कोडिंग डिकोडिंग मध्ये आपण कोडिंग डिकोडिंग वाली अशा प्रकारची सिरीज बघू. म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारतात ना तशाच प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक सेशन मध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा बीडीएस अकॅडमी या चॅनलला. आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण एमपीएससी मध्ये आलेले प्रश्न बघितले, पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न बघितले. ठीक आहे. आता पुढच्या सेशन आपण मराठी ग्रामर पासून सुरू करूया. ठीक आहे. तर मराठी ग्रामर मध्ये आपण शब्दांच्या जातीपासून सुरू करूया. सगळ्यात पहिले बघूया की वर्ड म्हणजे जो शब्द आहे तो कसा लिहिला जातो, वाक्य कसं लिहिलं जाते, लिहिताना काय मिस्टेक होतात. ठीक आहे. तर हे सगळं आपण मराठी ग्रामर इथून शिकूया. शब्दाची जात आपण कंप्लीट करूया. त्यानंतर आपण इंग्लिश ग्रामर कडे वळूया. तिथनं नाऊन सुरू करूया. ठीक आहे. मग पुन्हा आपण आपल्या मॅथेमॅटिक्स सब्जेक्टवर येऊया. आणि रेशो आणि प्रोपोर्शन आणि एज आपले झालेलं आहे त्याची शीट बनणं तयार आहे. आता आपल्या नंबर सिरीज पण झालेला आहे त्याची पण शीट बनणं तयार होत आहे. त्याच प्रकारे आपल्या शब्दांच्या जाती होणार, ग्रामर बेसिक पूर्ण शिकून होऊन जाणार, त्याची पण एक शीट बनणार जे की परीक्षामध्ये आलेले जेवढे पण प्रश्न आहेत सगळे बघितले जाणार. आणि हे सगळं काही अपडेट जे आहे सगळं काही जे अपलोड जे आहे आपल्या बीडीएस अकॅडमी या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात येते. तर त्यांना कोणाला जर आजचा व्हिडिओ जर दिसत नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला डायरेक्ट जाऊन लिंक ओपन केले की तुम्हाला व्हिडिओ दिसणार आणि विथ जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर मी तुम्हाला याची पीडीएफ पण अवेलेबल करून देणार. ठीक आहे. बट इट्स ओनली डिमांड ऑन यू. तर मला हेच म्हणायचे आहे की जो कोणी विद्यार्थी नवीन असेल, ज्यांचा भाऊ बहीण असेल, ज्यांना शिकायचं असेल मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर तर त्यांनी बीडीएस अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा. आणि हो जे आपण विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास घ्यायचा आहे, प्रत्यक्षात बसून शिकायचं आहे आणि ऑनलाईन पण मग व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बघायचा आहे. तर असे विद्यार्थी दुपारी 1 वाजता कोराडी इथे येऊन सुगत सार्वजनिक वाचनालय आहे तिथे येऊन म्हणजे ऑफलाईन क्लासचा म्हणजे ऑफलाईन क्लास तुम्ही बघू शकता. तिथे मी शिकवत असतो, काही स्टुडंट समोर बसलेले असतात. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत, एका नव्या टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.